दाखल व्हा. एंट्री दिली का प्रतीक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. धीरज काथार आणि राजेश काथारा ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ज्या जोडीने आपल्या अफलातून केईने टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. अनेक स्पर्धांमध्ये चांगले बॅटिंग करून आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणणारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर तर स्पेल नंबर 1 आणि दिनेश उलवेकर एक लेजंड खेळाडू उलवेनोड परिसरामधील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण मॅच. पहिलाच बॉल स्टान्स बदलले. चेंडू चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रूप सर 4 रनसाठी आज चौकार. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन धीरज काथाराने. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारांनी स्वागत केलं. वेलकम चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि स्कोरबोर्ड देखील ओपन झाले. टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमचं देखील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे धीरज काथारा. अनेक स्पर्धांमध्ये दैदिप्यमान बॅटिंग या खेळाडूची राहिली
हा बॉल देखील टप्पा पडला, त्यानंतर थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. लाईन मिस केली, परंतु लाईन मिस केल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम इंडी स्पोर्ट्स, टीम गौरी स्पोर्ट्स निवाई या टीमचा. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. निकेत कोळी चेंडू खाली होता, अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि पहिला विकेट गमावलाय गौरी स्पोर्ट्स निवाई या टीमने. बॅट्समन धीरज काथाळा या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार रनवर पहिला बॅट्समन गमावला टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमने. धीरज काताराच्या स्वरूपामध्ये न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये या बॅट्समन कडून देखील, कारण आतापर्यंत एक महत्वाचा बॅट्समन गमावलाय धीरजच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज दिनेश उलवेकर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगला, बॉटमॅनचा वापर केला, चेंडू चाललाय ओव्हर द रोप सर 4 रनसाठी. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 1 गडी बाद 8 रन. पहिले षटक मार्गस्थ आहे. धीरजने देखील चौकाराने सुरुवात केली होती. बॅट्समन महेंद्र देखील त्याच स्वरूपामध्ये बॅटिंग करण्याचा निर्धार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. 1 धाव देखील पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॅट्समन आतापर्यंत गमावलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे राजेश काथारा. 4 ओव्हरची मॅच, स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले विघ्नेश मोती कोंबडबजी या टीमच्या माध्यमातून. रोहन कोईला ज्याच्यामध्ये क्षमता भरपूर आहे चेंडू वळवण्याची. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेला खेळाडू म्हणजे रोहन कोई. एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे राजेश काथारा. 10 रन आतापर्यंत होत आहेत. स्विचिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. अक्षयने टिपलाय हा झेल आणि दुसरा बॅट्समन गमावला टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमने. भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये राजेश काथारा यांच्याकडून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय.
चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. पहिल्याच बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज रोहनने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न तो फसला. ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट करता त्यावेळेस तुमचा हँड कॉर्डिनेशन आय कॉर्डिनेशन हे समीकरण भरपूर महत्वपूर्ण असतं. ज्यावेळेस हे समीकरण चुकलं जातं त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आकडू पद्धतीचा हा बॉल टप्पा पडला त्यानंतर अंगाचा वेध मात्र जरूर घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र जरूर खऱ्या अर्थाने दबाव वाढवेल. टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमचा कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आहे. धीम्या गतीचा हा बॉल स्टंपिंगची संधी होती परंतु टायमिंग थोडंसं चुकलं परंतु प्रयत्न चांगला राहिला. आणखीन एक डॉट बॉल आपल्या फिरकीच्या जोरावर मात्र खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आणलंय. गोलंदाज रोहन कोहलीने 4 बॉल आतापर्यंत रिलीज केले त्यामध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. आज एक नवीन विक्रम करण्याची संधी जरूर चालून आली गोलंदाज रोहनला. ऑप्चिकच्या थोडासा बाहेर होता फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रनसाठी चौकार. एक चौकार देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक स्विच हिट टायमिंग देणे साल चेंडू चाललाय सरळ बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन नितेश काथाराच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 2 गडी बाद 18 रन. सन्मानित अतिथी आदरणीय नितीनजी चिमणे साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. SSC एंटरप्राइजेसचे ते ओनर आहेत. आपल्या देखील कैलासवासी जाना रामा चिमणे स्मृती चषक 2024 या 15व्या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय
टायमिंग चांगला आहे, चेंडू चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला, तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 25 रन. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. आतापर्यंत 29 रन. अक्षय कोळी कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा टायमिंग चांगलं होतं, परंतु लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. एक सिंगल आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. तर चला नेक्स्ट मॅच कैलासवासी विनय स्पोर्ट्स कामोटे आणि मोठी जुई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. डॉट बॉलची समाप्ती. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर जरूर चांगला होता आणि तत्पूर्वी एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 रनच्या सरासरीने 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक पहिला बॉल बिगिट केलाय. टायमिंग चांगलं होतं आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलं निकेत कोळीचं. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये असताना भरपूर चांगली कामगिरी नितेश काथाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंचवीस रनवर सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल आतापर्यंत पेस केले. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात बॅट्समनला, परंतु सध्याच्या घडीला या पहिल्या मॅच मधील शेवटच्या ओव्हरमध्ये एक मोठा स्कोर उभारण्याचा निर्धार घेतलाय बॅट्समनने.
बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. अक्षयने टिपल्या हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमने. $39 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फटका तर जरूर चांगला आहे. काउ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर होता, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. एलिव्हेशन थोडस कमी होतं, परंतु लॉंगॉनच्या दिशेने स्ट्रोक केला. फटका तर जरूर बेमिसाल होता आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. जेलची संधी होती, परंतु जजमेंट चुकलं अक्षयच आणि जी चूक झाली आतापर्यंत एकेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 रन. सांघिक अर्धशतक कंप्लीट झाले टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमचं. शेवटचा 3 बॉल शिल्लक, टार्गेट सेट करणारा बॉल. नेक्स्ट मॅच कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटे आणि मोठी जुई या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव घेत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 धावा आतापर्यंत होतात आणि 52 धावांचं टार्गेट या मोमेंटला असेल.
तर मी विनंती करेन की अतुल दादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आदरणीय नितीनजी चिमणे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. चला टीम कैलास विजय स्पोर्ट्स कामोडी टीमचे कॅप्टन आणि मोठी जुई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. तर आदरणीय सुधीर जी जाधव साहेब आणि आदरणीय रवीजी गोवारे या दोन्ही मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या देखील कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती चषक 2024 या 15व्या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष. कपिल तर चला टीम कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटे टीमचे कॅप्टन आणि मोठी जुई टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. बावन्न धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्राऊड ऑफ कोंबडबुर्जी अर्थातच कपिल कोई आणि त्याचबरोबर विघ्नेश कोई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्फत धीरज काथारा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक केलाय. काउ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. फक्त एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली कपिल कोईने आणि स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम कैलासवासी विघ्नेश स्मृती कोंबडभुजी या टीमचं एक रनने धावफलक ओपन झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय विघ्नेश. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. मोठा फटका केलाय. टायमिंग चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी या चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीम विघ्नेश स्मृती कोंबडभुजी या टीमची धावफलकाची गती वाढली. धावा होतात त्या म्हणजे 5 रन. आणखी एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रनर मध्ये परफेक्ट वेग घेतला गेला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी या क्षणाला आपल्याला पाहायला मिळाली गिरीश काथाराच्या माध्यमातून.
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि एक सोपा झेल टिपलाय. चांगला दर्जाचा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय विघ्नेश मोती कोंबडभुजी या टीमने बॅट्समन विघ्नेश कोळीच्या स्वरूपामध्ये. आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पाच धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे युवराज कोळी, अपकमिंग यंगस्टर खेळाडू आणि कपिल कोळीच्या नेतृत्वाखाली या टीम मध्ये बरेच यंगस्टर खेळाडू हे नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज धीरज. युवराज साठी हा बॉल युवराज सिंगची आठवण करून देणारा हा फटका युवराज कोळीच्या बॅट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक लॉंग अँड हाय षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. काय बोलतो? तासला तर फोन कर म्हणा. कशी 3 करोडची शेवटचा अंतिम बॉल या षटकातला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली, लाईन मिस केली, परंतु एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावांचं लक्ष, येणारे 18 बॉल आणि अजून 41. तर चला नेक्स्ट मॅच मोठेजोई टीमचे कॅप्टन आणि स्पेल नंबर 2 आणि अतिश काथारला इन्व्हाइट केले. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, हलक्या हाताने देशातील एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन कडून होताना पाहायला मिळतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक खालत ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला या दोन्ही बॅट्समन कडून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन.
येणारे 17 बॉल आणि 40 रनची गरज. कोलवे नोड म्हणजे आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं बॅट्समन युवराजचं. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 16 बॉल आणि 39 रनची गरज. तर मोठी जुई टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल की काय, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 धावा. अतिच कौतुक करावं लागेल, कारण धावा रोखण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत अतिशय होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 20 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारी 14 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज. तर चला टीम कॉमोडोर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आमच्यापर्यंत मोठी जुई टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सिंगल या ठिकाणी युवराजने पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली. 13 बॉल मध्ये आता मात्र 31 रनची गरज. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केल्या फटका तर जरूर चांगला आहे. धीरज होता. चेंडू खाली फक्त एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 22 रन आतापर्यंत होतात. येणारे चेंडू आहेत 12 आणि अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 30. आता आलेला पण तो बोलतो दुपारी सांगतात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 30 रनची गरज. 15 रनची सरासरी गाठावी लागेल प्रति ओव्हर मध्ये. प्रेम काकाराला इन्व्हाइट केलं, हे षटक देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. पहिलाच बॉल वेग चांगला होता, परंतु लाईन मिस केली. बॅट्समनची मोमेंट रीड केली आणि त्यानंतर मनामध्ये रणनीती साकारून एक चांगला दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये अजूनही 30 रनची गरज.
फुलटस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका तर जरूर चांगला आहे, एक सिंगल फक्त पूर्ण केली. 10 बॉल मध्ये आता मात्र 29 रनची गरज, कौतुक करावं लागेल प्रेम काताराचं, कारण 2 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव या मोमेंटला मात्र जरूर खऱ्या अर्थाने त्यांनी खर्च केली. येणारे 10 बॉल आणि 29 रनची गरज. या बॉलवर भिरकावून दिलाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. गोलंदाज सज्ज होते. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची गरज. सामना थोडासा अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आपण पाहिली, गावदेवी जुई टीमने 6 बॉल मध्ये 7 धावा डिपेंड केल्या. 8 बॉल मध्ये अजूनही 24 रन. लाईन चांगली होती परंतु प्रभावित केलं बॅट्समन कपिल कोहलीला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय विघ्नेश मोदी कोंबडभुजे या टीमचा. 7 बॉल आणि आता मात्र 24 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश मोदी कोंबडभुजे संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रेम, शेवटचा अंतिम बॉल. प्रेमचा हा शेवटचा बॉल, परंतु पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ वाईड. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. 7 बॉल मध्ये अद्याप 23 धावा पूर्ण करायच्यात. एक दर्जेदार मॅच आपल्या समोर नंतर आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बलाढ्य टीम मध्ये. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. येणारे 6 बॉल आणि 22 रनची गरज. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
चला टीम कामोडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. अतुल पाटील आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्यापर्यंत मोठी जोई टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलाच बॉल आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज अजूनही शिल्लक आहे. सहा बॉल मध्ये 20 रनची गरज. या बॉलवर देखील विकेट केलाय. झेलची संधी होती परंतु मोक्याच्या क्षणी झेल तर झेल सुटला, परंतु त्यानंतर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. जिद्द शिकाटीने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग करतोय युवराज कोहली. टीम विघ्नेश मध्ये कोंबडवली या टीम साठी. ऑन साइडला स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील आणखी एक मोठा स्ट्रोक, परंतु टिपला हा झेल आणि मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा बॅट्समन गमावला युवराज कोहलीच्या स्वरूपामध्ये. विघ्नेश मध्ये कोंबडभुजी या टीमने समीकरणाला येणारे 3 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे आणि 12 रन. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. झेलची संधी आणि आता मात्र सामन्याचं चित्र बदलून गेलं. येणारे 2 बॉल आणि 11 रनची गरज.
2 बॉल मध्ये अजूनही 11 रनची गरज. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा. दबाव वाढलाय. गोलंदाज ओमकार पाटीलचा देखील दबाव वाढलाय. कपिल कोहलीचा देखील, कारण दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरले. तर कृपया करून जी मागच्या साईडला एर्टिगा कंपनीची जी कार आहे, दोन चेंडूंनी 10 रनची गरज. तर चला कॉमोडिटी टीमचे कॅप्टन अतुल दादा पण या. या बॉलवर विकेट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. 6 रनसाठी षटकार. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे कपिल कोहली मध्ये. 1 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज. अप्रतिम दर्जाचा फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवले या फटक्याने. अनेक नवी ऊर्जा निर्मित केली टीम विघ्नेश मोदी कोंबडभुजी या टीम मध्ये. याच फटक्याची प्रतीक्षा होती. एक बॉल आणि 4 रनची गरज. जर या बॉलवर एखादा चौकार आला तर आज एक नवीन विक्रम कपिल कोहलीच्या नावावर होईल या स्पर्धेमध्ये. 1 बॉल आणि 4 धावा. टायमिंग चुकलं आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि सामना जिंकलाय टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमने. तर रोहन कोळी आपण व्यासपीठावर या. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नितेश काथारा. 10 बॉल आणि